number 3, HCF and LCM in practice set 10. Practice set 10 मधील पहिला क्वेश्चन, which number is neither a prime number nor a composite number? जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? 1 is neither a prime number nor a composite number. एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. Question number 2. Which of the following are pairs of coprimes? Coprimes do not have any common divisor other than 1. समूळ संख्यांचा एक शिवाय इतर कोणताही डिवायझर नसतो. ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो त्या संख्या एकमेकींच्या समूळ संख्या असतात. Two numbers which have only one as a common factor are said to be coprime. आता या ठिकाणी आपण पहिले एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी 8 आणि 14 अशी पेयर दिलेली आहे. फॅक्टर्स ऑफ 8 या संख्येचे डिवायझर आपण पाहूया. डिवायझर म्हणजेच फॅक्टर्स. 8 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने देखील भाग जातो, 4 ने देखील भाग जातो आणि 8 ने देखील भाग जातो. 1 8 जा 8, 2 4 जा 8, 4 2 जा 8, 8 1 जा 8. म्हणजेच 8 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो ते सर्व 8चे फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स ऑफ 14 या संख्येला ज्या ज्या संख्यांनी डिवाइड करता येतं किंवा ज्या ज्या संख्यांनी 14 ला भाग जातो त्या सर्व संख्या 14चे फॅक्टर्स आहेत. 1 2 7 आणि 14 या संख्यांच्या टेबलमध्ये 14 ही संख्या येते. द कॉमन फॅक्टर्स, 8चे फॅक्टर्स आणि 14चे फॅक्टर्स जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की 1 हा जो फॅक्टर आहे तो दोन्ही संख्यांच्या फॅक्टरमध्ये आहे, तसेच 2 हा फॅक्टर देखील दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये आहे. त्यामुळे कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्येही असलेले फॅक्टर्स ते आहेत 1 and 2. कोप्राइम डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1. कोप्राइम नंबर्सला एक व्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक विभाजक नसतो. आता या ठिकाणी 8 आणि 14 यांच्या कॉमन फॅक्टर्समध्ये एक व्यतिरिक्त आणखी कॉमन डिवायझर आलेला आहे. त्यामुळे दिलेले नंबर हे कोप्राइम नंबर्स नाहीत. सो दिस इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राइम्स. क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड एक्झाम्पल, 4 and 5. फॅक्टर्स ऑफ 4. 4 या संख्येला 1 2 आणि 4 या संख्यांनी भाग जातो. फॅक्टर्स ऑफ 5. 5 या संख्येला 1 आणि 5 या संख्यांनी भाग जातो. 4 and 5 या दोन संख्यांचा कॉमन फॅक्टर आहे 1. एक व्यतिरिक्त आणखी या ठिकाणी कॉमन फॅक्टर नाही. त्यामुळे दिलेल्या दोन संख्यांची जोडी कोप्राइम नंबर्सची पेयर आहे. सो दिस इज अ पेयर ऑफ कोप्राइम्स. तिसरं उदाहरण 17 and 19. या ठिकाणी दिलेले दोन्ही नंबर प्राइम नंबर्स आहेत. 17 हा देखील प्राइम नंबर आहे आणि 19 हा देखील प्राइम नंबर्स आहे. दिलेले दोन्ही नंबर जेव्हा प्राइम नंबर असतात तेव्हा ते कोप्राइम नंबर्स देखील असतात. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल फॅक्टर ऑफ 17चे फॅक्टर्स आहेत 1 and 17. 17ला फक्त तीच संख्या आणि 1 यांनीच फक्त भाग जातो. त्यानंतर 19चे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर तीच संख्या म्हणजेच 19 आणि 1 याशिवाय दुसरे कोणतेही फॅक्टर्स नाहीत. कॉमन फॅक्टर्स मध्ये फक्त 1 हाच फॅक्टर्स आहे. ज्या संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो त्या संख्यांची जोडी कोप्राइम नंबर्सची जोडी असते. सो दिस इज अ पेअर ऑफ कोप्राइम्स. चौथं उदाहरण 27 and 15. फॅक्टर्स ऑफ 27. 1 3 9 and 27 च्या टेबलमध्ये
27 ही संख्या येते. फॅक्टर्स ऑफ 15 1, 3, 5 अँड 15 च्या टेबलमध्ये 15 ही संख्या येते. द कॉमन फॅक्टर्स, दोन्ही संख्यांचे जर फॅक्टर्स पाहिले तर दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये 1 अँड 3 हे फॅक्टर्स आहेत, म्हणून कॉमन फॅक्टर्स आहेत 1 अँड 3. या ठिकाणी एक व्यतिरिक्त आणखी कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे दिलेल्या संख्यांची पेयर ही कोप्राइम नंबरची पेयर नाही. सो दिस इज नॉट अ पेयर ऑफ कोप्राइम्स. लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100. हाऊ मेनी आर दे? ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त इतर कोणतेही फॅक्टर्स नसतात त्या संख्यांना आपण प्राइम नंबर्स म्हणतो. 25 to 100 यांच्यामधील सर्व प्राइम नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी हे प्राइम नंबर्स लिहिलेले आहेत. 25 च्या पुढील पहिला प्राइम नंबर आहे 29. 29 या संख्येला एक आणि तीच संख्या म्हणजे 29 याशिवाय दुसरे कोणतेही फॅक्टर्स नाहीत, म्हणजेच 29 ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून हा प्राइम फॅक्टर्स आहे. अशा प्रकारे 25 to 100 यांच्यामध्ये असलेले हे प्राइम फॅक्टर्स किती आहेत ते आपण पाहूया. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97 असे हे प्राइम नंबर्स आहेत. त्यांची संख्या आपण पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 25 to 100 च्या मध्ये 16 प्राइम नंबर्स आहेत. देयर आर 16 प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100. राइट ऑल द ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राइम नंबर्स इज 2, then the two prime numbers are called twin prime numbers. Twin prime numbers from 51 to 100. Twin prime numbers म्हणजे ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राइम नंबर्स असे म्हणतात. आता या ठिकाणी 51 to 100 यामधील ट्विन प्राइम नंबर्सच्या पेयर दिलेल्या आहेत. 59 हा देखील प्राइम नंबर आहे आणि 61 हा देखील प्राइम नंबर आहे. 61 आणि 59 यांच्यामधील डिफरन्स हा 2 येतो, म्हणून ही ट्विन प्राइम नंबरची जोडी आहे. ट्विन प्राइम नंबर्स मध्ये दिलेल्या दोन्ही संख्या प्राइम नंबर असले पाहिजेत आणि त्या दोन संख्यातील फरक 2 असला पाहिजे, तर ती जोडी ट्विन प्राइम नंबर्सची पेयर असते. अशा प्रकारची आणखीन एक पेयर आहे 71 and 73. 71 हा देखील प्राइम नंबर आहे आणि 73 हा देखील प्राइम नंबरच आहे आणि त्या दोघांमधील डिफरन्स 2 आहे, म्हणून ही देखील ट्विन प्राइम नंबर्सची जोडी आहे. अशा प्रकारे 51 to 100 यांच्या दरम्यान ट्विन प्राइम नंबरच्या फक्त 2च जोड्या आहेत. Question number 5. Write 5 pairs of coprime numbers from 1 to 50. Coprimes do not have any common divisor other than 1. Coprimes नंबर मध्ये एक व्यतिरिक्त इतर कोणताही डिवायझर नसतो. कोप्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मधील कोणत्याही 5 कोप्राइम नंबरच्या पेयर्स आपल्याला लिहायच्या आहेत. ज्या दोन संख्यांचा कॉमन फॅक्टर्स फक्त 1 असतो अशा संख्यांना आपण कोप्राइम नंबर्स म्हणतो. या ठिकाणी कोप्राइम नंबर्सच्या 5 जोड्या दिल्या आहेत. त्यातील पहिली जोडी आहे 1 and 3. 1 आणि 3 या दोन संख्यांना एक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ही कोप्राइम नंबर्सची पेयर आहे. 5 and 7 हे दोन्हीही प्राइम नंबर्स आहेत, त्यामुळे यांचा कॉमन फॅक्टर 1 असणार आहे.
म्हणून 5 and 7 ही पेयर देखील कोप्राईम नंबरची पेयर आहे. त्याचबरोबर 5 and 7 ही ट्विन प्राईम नंबरची पेयर देखील आहे, कारण 5 and 7 हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि त्यांच्यातील डिफरन्स 2 आहे. म्हणून 5 and 7 ही कोप्राईम नंबरची पेयर देखील आहे आणि ट्विन प्राईम नंबरची पेयर देखील आहे. 11 and 12 या दोन्ही संख्यांचा एक व्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणून ही देखील कोप्राईम नंबरची पेयर आहे. त्याचप्रमाणे पुढील देखील अशाच पेयर आहेत, त्यांचा देखील एक व्यतिरिक्त इतर कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणून पुढील दोन्ही जोड्या कोप्राईम नंबरच्या पेयर आहेत. मुलांनो, पुस्तकामध्ये या ठिकाणी ट्विन प्राईम नंबर्स असा शब्द आलेला आहे. राईट 5 पेयर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50, परंतु त्या प्रश्नामध्ये आपण दुरुस्ती करून कोप्राईम नंबर्स या ठिकाणी घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 6, विच आर द इवन प्राईम नंबर्स? मूळ संख्यांपैकी सम संख्या कोणत्या? 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. 2 ही समसंख्या आहे आणि त्याचबरोबर मूळ संख्या देखील आहे. इतर सर्व प्राईम नंबर हे विषम संख्यांमध्ये आहेत, परंतु 2 ही एकच अशी संख्या आहे की ती समसंख्या आहे आणि मूळ संख्या देखील आहे, म्हणजेच इवन प्राईम नंबर आहे. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 10 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून याच प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 11 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.